Okay, from Pune. हर्षवर्धन प्रॉपर कोण? Yes. यू आर फ्रॉम? पिंपरी चिंचवड, पुणे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहेत कोण आहेत? एक मिनिट. हर्षवर्धन फलफले. काजल कांबळे. Hello, ma'am. हा, हॅलो. My name is Kajal Shravan Kamble from Kasegaon, येतोय. Pandharpur district, Solapur. हा, I got 78%. हॅलो. ओके, 78%. ठीक आहे. नेक्स्ट केतकी परचंतराव. Yes, ma'am. इंट्रोडक्शन द्या केतकी तुमचं. My name is Ketki Vipin Parchanrao from Pandharpur. I got 84% in 4th semester. ओके, छान पर्सेंटेज आहेत केतकी. नेक्स्ट महेश पडवळे. I am Mahesh Lakshman Padole from Pandharpur. I have got 82% in fourth sem. मार्क्स आहेत सगळ्यांनाच. नेक्स्ट मकरंद वरपे. पॉसिबल असेल तर व्हिडिओ पण ऑन करा. माझं पण करते मी. नेक्स्ट मकरंद वरपे. मकरंद वरपे आहेत का? मकरंद वरपे. नवीन संतानी. Ma'am, myself Navin Jagdish Santani from Pandharpur. I have got 80% in 4th sem. ओके, छान मार्क्स आहेत. नवीन संतानी. मकरंद वरपे आहेत का तुम्ही? तुम्हाला थोडस प्रॅक्टिस पाहिजे. ऑनलाईन लेक्चर्स होणार आहे, ऑनलाईन तुमच्या ओरल पण होणार आहे, त्यामुळे मी घेते. प्रथमेश सीतापराव. प्रथम सीतापराव. प्रथम सीतापराव आहेत का? लेफ्ट झाले. लेफ्ट करू नका मीटिंग. तुमचं काही नेटवर्क इश्यू असेल तर नेटवर्क मध्ये जाऊन थांबा. व्यवस्थित तुमचं सेट करत जावा. नोटबुक पेन सगळं घेऊन बसायचं इथून पुढे लेक्चरला. रॅन्डमली मी विचारल्यानंतर तुमच्याकडे पेन नोटबुक असली पाहिजे. जे काय मी लिहून देईल ते पण लिहून घ्यायचंय सगळ्यांनी. रितेश भोसले. हा मॅम. व्हिडिओ ऑन करू शकता का रितेश? हो. ठीक आहे, व्हिडिओ ऑन करा आणि तुमचं इंट्रोडक्शन द्या. I am Ritesh Bhosle from Kharsuli. I got 74%. पर्सेंटेज किती नाही ऐकायला आले तुमचे? 74. ओके, ठीक आहे. रितेश भोसले. नेक्स्ट कोण आहे? रितेश कोरके. तुम्ही ऑफ करा. Yes, madam. इंट्रोडक्शन द्या रितेश कोरके. Myself Ritesh Kailas Kurke from Bhose, Taluka Pandharpur, Jilla Solapur. I have got in fourth semester 86.63%. ओके, छान पडलेत रितेश मार्क्स. अजून आपल्याला अभ्यास करायचे आणि अजून जास्ती छान मार्क्स पडायचे. तर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं पाहिजे असं एम ठेवा. म्हणजे तुम्ही जर 95 चे एम ठेवलं तर तुम्हाला 90 तरी मिळतील पर्सेंटेज. आणि आता सगळ्यांना समजलंय व्हिडिओ ऑन असतो. आपल्याला काही म्हणजे कॉपी करायला येत नाही आणि त्यातून जरी बऱ्याच जणांनी ट्राय केलंय मग भरपूर जणांवर कॉपी केस झालेले आहेत. सरांनी सांगितलंय तुम्हाला ऑलरेडी. त्यामुळे अभ्यास व्यवस्थित करायचे तर मार्क्स पडतील तुम्हाला. नेक्स्ट रोहित गुरव. Myself Rohit Baban Guru from Umargat, district Usmanabad. And I have secured 24% in fourth semester. आवाज नाही आला. किती पर्सेंटेज? 74. 74. ओके, ठीक आहे. अजून थोडासा अभ्यास करावा लागेल तुम्हाला. रोहित गुरव.
ठीक आहे. Yeah. नेक्स्ट कोण आहे? रोहित ताड. Yes, ma'am. इंट्रोडक्शन द्या रोहित. My name is Rohit Tad. I am from Gopalpur, Pandharpur. I got SY 77.25%. ओके ठीक आहे. नेक्स्ट संकेत शेंडे. संकेत शेंडे. आवाज येतोय का संकेत शेंडे? नाही येत का? नेक्स्ट सार्थक 007 लिहिलेलं इथं. नेटवर्क प्रॉब्लेम आहे. ओके संकेत, तुम्ही लास्टला इंट्रोडक्शन द्या. तुमचा नेटवर्क इश्यू सॉल्व्ह करा तुम्ही. सार्थक हा मॅडम. 00 तुमचं सरनेम काय आहे? नलवडे. ओके सार्थक नलवडे. इंट्रोडक्शन द्या तुम्ही. मी सार्थक दिनेश नलवडे फ्रॉम पंढरपूर. ओके पर्सेंटेज 77.50. ओके छान पर्सेंटेज आहेत. अजून अभ्यास करावा लागेल तुम्हाला. नेक्स्ट शुभम फाटे. Myself, Shubham Nagesh Phate from Gadegaon, Pandharpur. I got Okay. 85.30%. 85%. ओके नेक्स्ट श्वेता कोकणे. My name is Shweta Ravi Kokne. I'm from Pandharpur. I got 83% in fourth sem. ओके नेक्स्ट तुलसीदास लोंढे. My name is Tushar Dattale. I am from Punjab. आवाज I येत got नाहीये. 7. Tushar Dattale. I am from Punjab. 78%. ओके थोडस नेटवर्क मध्ये जावा. माझा पण आवाज तुम्हाला एखाद्या वेळेस ब्रेक होत असेल. शेंडेंचं झालं का? शेंडे संकेत शेंडे आलेत का? 2 जण राहिलेत इंट्रोडक्शनचे. संकेत नेटवर्क इश्यू सॉल्व्ह झालं का तुमचा? हाँ. Myself Sanket Santosh Shinde. ओके Myself Sanket Santosh Shinde from Mohoi. I Okay. got 77%. ओके ठीक आहे चालेल. सगळ्यांनी छान इंट्रोडक्शन दिलेलं आहे. स्क्रीन शेअर करते. स्क्रीन दिसते सगळ्यांना व्यवस्थित? चॅट बॉक्स मध्ये टाका येस नो. ठीक आहे. तर आपण परवा दिवशी बघितलेलं आहे पण इतकं डिटेल इंट्रोडक्शन झालं नाही आपल्या सिलेबसचं. तर तुम्हाला मी कोणता सब्जेक्ट शिकवणार आहे तर पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. तर आपल्याला पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये काय आहे? पब्लिक हेल्थ आपल्या सब्जेक्टच नाव आहे पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. याच्यामध्ये आपण काय करणार आहे? जे टोटल आपलं पॉप्युलेशन आहे आपल्या गावाचं असेल किंवा शहराचं असेल त्याला मेन का लागतं तर त्यांची हेल्थ इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय आता या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला समजले की सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे सध्या तर आपली हेल्थ. ती व्यवस्थित असेल तर सगळं आहे. तर आपण याच्यामध्ये काय स्टडी करणार आहे तर टोटल आपली जी हेल्थ पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये आपली हेल्थ आणि हेल्थसाठी मेन इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट कोणता आहे तर वॉटर. तर आपल्याला याच्यामध्ये पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये काय आहेत तर ज्या वॉटरच्या टेस्ट आहेत किंवा जे आपलं टोटल ड्रिंकिंग वॉटर आहे ते आपण कसं प्युरिफाय करणार आहे त्याच्या प्रोसेसेस आहेत. त्याच्यासाठी ते प्युरिफाय केलेलं आहे ते त्याची पण क्वालिटी काय आहे ते चेक करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये टेस्ट आहेत. तर आता 1 बाय 1 आपण बघूयात. डिटेल इंट्रोडक्शन देते मी तुम्हाला. जर मधूनच माझा आवाज ब्रेक झाला किंवा नेट कनेक्शन गेलं तर
स्क्रीन पण तुम्हाला व्हिजिबल नाही होणार. मग तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा डायरेक्ट, म्हणजे मला समजेल. नाही तर मग मी इकडं माझं बोलणं चालूच राहील आणि तुम्हाला काय नाही ऐकायला येणार. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात आता आपण काय बघतोय. सिलेबस. तर पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. आता त्याच्यामध्ये पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये आपण काय बघणार आहे, एन्व्हायरमेंट आणि पब्लिक हेल्थ आहे आपली, त्याच्याबद्दल आपण टोटल स्टडी करणार आहे. जी आपली आता इंजिनिअरिंग जी आपली टेक्नॉलॉजी आहे ती डे बाय डे डेव्हलप होत चाललेली आहे. त्याच्यामध्ये ट्रिमेंडस आपली ग्रोथ आहे, पण त्याचा इम्पॅक्ट आपल्या एन्व्हायरमेंटवर होतोय. जे काही न्यू इन्व्हेन्शन्स येत आहेत इंजिनिअरिंग मध्ये, किंवा जे आता सपोज आपली रोडवरून आपल्या गाड्या आपण रोज बघतो की म्हणजे बऱ्याच दिवसांनी नवीन येते, पण त्याचा आपल्या जे गाड्या असतात त्याच्यामुळं पोल्युशन होतं. त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट काय आहे तर एन्व्हायरमेंटवर आहे. तसं आपलं जसं पॉप्युलेशन इन्क्रीज होईल तसं वॉटर डिमांड आपली इन्क्रीज होणार आहे. पण आपलं वॉटर डिमांड वाढते, पण आपला सोर्स आहे जो नॅचरल सोर्स आहे, जो नॅचरल रिसोर्स ऑफ वॉटर आहे, जो आपला रिव्हर आहे, त्याचं पाणी आपण घेतो ते आपण कसं हे करणार आहे त्याच्यावरती आपण टेस्ट घेणार आहे. ते कसं प्युरिफाय करणार आहे आणि त्याची प्युरिफाय केलेली क्वालिटी काय आहे ते आपण आपल्या पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये आपण टेस्ट करणार आहे. तर ते कसं टेस्ट करणार आहे तर त्याच्यावरती आपण वॉटरच्या जे आपले प्रॅक्टिकल्स होणार आहेत त्याच्यामध्ये आपण वॉटरवरती टेस्ट घेणार आहे टोटल. नेक्स्ट बघूयात काय, तर जो आपलं आता डे बाय डे इंजिनियर मी म्हणत होते की जे आपलं डे बाय डे टेक्नॉलॉजीमध्ये इम्प्रूव्हमेंट होतंय, त्याच्यामध्ये न्यू इन्व्हेन्शन्स येत आहेत, त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या एन्व्हायरमेंटवर होतोय. तर तो इम्पॅक्ट आपण डायरेक्टली कसा कमी करायचा. आपण न्यू इन्व्हेन्शन करतोय पण त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायची की त्याचा एन्व्हायरमेंटवरती इम्पॅक्ट नाही होणार. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण काही रूल्स आणि रेग्युलेशन्स मेंटेन करू शकतो. तर ते आपण ते काय रूल्स आणि रेग्युलेशन आहेत हे पण आपण या सब्जेक्ट मध्ये बघणार आहेत पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये. नेक्स्ट बघूयात, तर आपले सब्जेक्टचे एम काय आहे. द एम ऑफ दिस कोर्स इज टू हेल्प द स्टुडंट टू अटेन फॉलोइंग इंडस्ट्री आयडेंटिफाईड कॉम्पिटन्सी थ्रू व्हेरियस टीचिंग लर्निंग एक्सपिरियन्स. तर काय करायचंय, एक्झिक्यूट द इफिशियंट वॉटर सप्लाय अँड सॅनिटरी सिस्टीम. जो वॉटर सप्लाय आपला जो टोटल पॉप्युलेशन आहे गावाचं असेल किंवा शहराचं असेल त्याला तर टोटल पुरेपूर असं वॉटर सप्लाय पाहिजे. आपली टोटल वॉटर डिमांड किती आहे त्यानुसार आपल्याला वॉटर सप्लाय झाला पाहिजे. तर त्याचं आपण कॅल्क्युलेशन इथं करणार आहे. तर तुम्हाला एम काय आहे तर वॉटर सप्लाय आणि जी सॅनिटरी सिस्टीम आहे, जे ड्रेनेज सिस्टीम्स वगैरे असतात त्या सिस्टीम पण तुम्हाला मॅनेज करायचे. जे आपण ड्रिंकिंग वॉटर झालं म्हणजे पिण्याचं पाणी आणि जे सांडपाणी आहे ते सांडपाण्याचं आपल्याला त्याची विल्हेवाट लावायची. तर त्याचं पण ते कसं करायचं सिस्टीम आहे ती कोणती सॅनिटरी सिस्टीम आहे त्याचं पण आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं. तर दोन प्रकारचं आहे, एक ड्रिंकिंग वॉटर आणि एक सॅनिटरी वॉटर किंवा तुम्ही गढूळ पाणी म्हणू शकता. पण ड्रिंकिंग वॉटरच्या तुम्हाला टेस्ट आहे तसं आपण काय करणार आहे कंपॅरिझन करणार आहे सॅनिटरी आणि ड्रिंकिंग वॉटरच्या टेस्टचं. नेक्स्ट काय, कोर्स आउटकम्स. कोर्स आउटकम्स मध्ये काय आहे, the theory, practical experience and relevant soft skill associated with this course are to be taught and implemented. थेरी आणि प्रॅक्टिकल आपले दोन्ही याच्यामध्ये आपण इम्प्लिमेंट करणार आहे. सो द स्टुडंट डेमॉन्स्ट्रेट फॉलोइंग इंडस्ट्री ओरिएंटेड सीओज. आणि आता ते सीओज काय तर हे तुम्ही नोटबुक मध्ये लिहायचे. मी तुम्हाला एक फोटो पाठवले का नोटबुकचा, तुम्ही ते सगळं तुमच्या नोटबुक मध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्टरी स्लाइड दाखवली माझी, ते माझं इंट्रोडक्शन आणि हे सीओज आहेत ते तुम्ही नोट डाऊन करायचे. तुम्हाला माझी स्क्रीन आहे ते म्हणजे ही स्लाइड खाली जात नाहीये का? कोणीतरी सांगा चॅट बॉक्स मध्ये, म्हणजे काय प्रॉब्लेम असेल ते सांगत जावा. मी हे करते, शेअर केलेली स्क्रीन नाहीये होत. एक मिनिट.
प्रेझेंटिंग. तर हे जे COs आहेत ते तुम्ही नोट डाऊन करायचे. काय काय आहे? फर्स्ट आहे आयडेंटिफाय द सोर्स अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ वॉटर अँड वेस्ट वॉटर. आता आपण पब्लिक हेल्थ मध्ये कोणता स्टडी करणार आहे? वॉटर आणि वेस्ट वॉटरचा स्टडी करणार आहे. तर आपण जे काही टेस्ट ड्रिंकिंग वॉटरला घेणार आहे त्या सगळ्या टेस्ट आपण वेस्ट वॉटरला पण घेणार आहे. आणि त्याच्यामधून काय होईल तर आपल्याला कळेल की आता ड्रिंकिंग वॉटरचा pH काय, वेस्ट वॉटरचा pH काय. नेक्स्ट आपण क्लोरीन टेस्ट घेणार आहे, ती पण ड्रिंकिंग वॉटर आणि वेस्ट वॉटर दोन्ही मध्ये घेणार आहे. क्लोरीन कंटेंट मग तुम्ही सांगायचं मला कशामध्ये जास्त असेल. नेक्स्ट इस्टिमेट द क्वांटिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड वेस्ट वॉटर जनरेटेड. आता टोटल आता ह्याच्यामध्ये काय आपण सपोज आता एक गाव आहे त्याचं पॉप्युलेशन काढलं तर त्यातला आपण टोटल वॉटर डिमांड किती आहे त्या गावाची त्याच्यावर ते म्हणजे काय करणार क्वांटिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर. आणि त्यानंतर आपण काय करणार आहे ते ड्रिंकिंग वॉटरची क्वांटिटी काढली पण टोटल वेस्ट वॉटर जनरेटेड किती आहे आपल्या त्या गावाचं असेल किंवा ते शहराचं असेल तर ते पण आपण कॅल्क्युलेशन करून आपल्याला प्रॉब्लेम्स आहे त्याच्यावरती आपल्या सिलेबसमध्ये ते आपण इथं शिकणार आहे. नेक्स्ट काय ड्रॉ लेबल्ड सिस्टीम्स ऑफ प्लंबिंग ऑफ बिल्डिंग सॅनिटेशन. आता तुम्हाला बिल्डिंग प्लॅनिंग हा सब्जेक्ट झालाय की आता आहे या सेमिस्टरला? या सेमिस्टरला आहे तुम्हाला तो सब्जेक्ट. दिसतंय ना प्रेझेंटेशन सगळ्यांना? सार्थक ओके. हां, तुम्हाला आता बिल्डिंग प्लॅनिंग हा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही जसं बिल्डिंगचं प्लॅनिंग आणि डिझाईन केलेलं आहे तसं तुम्हाला त्याच्यामध्ये प्लंबिंग सिस्टीमचं डिझाईन करावं लागतं. ते पण तुम्हाला मी देईल. तुम्ही कॅड किंवा तुमच्या शीट जर मिळाले तुम्हाला तर त्याच्यावरती तुम्ही त्याचं काय करायचंय तर प्लॅन ड्रॉ करायचंय. कशाचा? एक मिनिट. जी प्लंबिंग सिस्टीम आहे तुमची त्याचं तुम्ही प्लॅन ड्रॉ करायचे. याचे पण तुम्हाला इंटरनल मार्क्स असतील ते तुम्हाला याच्यावरूनच दिले जातील. त्यामुळे कंपल्सरी आहे सगळ्यांना. जे तुमचं म्युन्सिपल ड्रॉइंग असतं त्याच्यामध्ये पण तुम्हाला हा प्लंबिंगचा जेव्हा तुम्ही बाहेर देता फाईल तुमची प्लॅनिंगची त्याच्यामध्ये तुम्हाला प्लंबिंग डिझाईन पण करून द्यावं लागतं. इलेक्ट्रिसिटी डिझाईन पण करून द्यावं लागतं. जो तुमचा लेबल्ड प्लॅन असतो ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअरचा त्याच्यासोबत तुम्हाला प्लंबिंग आणि इलेक्ट्रिसिटीचं डिझाईन द्यावं लागतं. मग ते पण आपण घेऊयात. नेक्स्ट काय ड्रॉ द फ्लो डायग्राम ऑफ प्रोसेस ऑफ ट्रीटमेंट ऑफ वॉटर आणि वेस्ट वॉटर. हे आपण काय करणार आहे जे आपण टेस्ट घेणार आहे किंवा जे आपलं ड्रिंकिंग वॉटर आहे त्याची प्रोसेस कशी आहे फिल्ट्रेशनची त्या सगळ्या डिटेल प्रोसेस आपण इथं कोणत्या कोणत्या वॉटर आणि वेस्ट वॉटरच्या आपण बघणार आहे. नेक्स्ट तुम्हाला सांगितलं मी मागच्या लेक्चरमध्ये एक्सटर्नल प्रॅक्टिकल एक्झाम पण तुम्हाला आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही प्रॅक्टिकल्स आहेत ते पण तुम्हाला त्याचं व्यवस्थित स्टडी करावं लागेल. इथं दिले अंडर थेरी PA आउट ऑफ 30 मार्क्स 10 मार्क्स आर फॉर मायक्रो प्रोजेक्ट असेसमेंट. 10 मार्काचा मायक्रो प्रोजेक्ट आहे आणि जे काही COs आहेत हे फुलफिल केल्यानंतर तुम्हाला ते 20 मार्क्स मिळतील. त्यामुळे तुम्ही जर केलं तुम्ही मायक्रो प्रोजेक्ट केलेत आणि तुम्ही जे काय आपलं इंटरनल जे मार्क्स आहेत आता हे आपल्या सब्जेक्टला काय काय आहे तर हे प्रॅक्टिकलचं बुक आणि हे जे सिस्टीम आहेत हे 2 ड्रॉइंग हे तुम्ही केलं तर तुम्हाला 30 आउट ऑफ 30 मार्क्स मिळतील. जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे? डाऊट आहे का कोणाला इथपर्यंत काही? रोहित, केतकी ओके. लेफ्ट केलं का बऱ्याच जणांनी? केतकी नाही आहेत का? केतकी काही डाऊट आहे आतापर्यंत? आवाज येतोय? सगळ्यांनी बोलायचंय लेक्चर मध्ये. मला समजणार नाही आहेत की नाही आहेत म्हणून. येतोय मॅम, व्हॉइस येतोय. ठीक आहे.
काही डाऊट असतील तर विचारत जावा, काही प्रॉब्लेम नाहीये, तुमचे डाऊट क्लिअर केले जातील. नेक्स्ट बघूयात आपण. तर आपण मागच्या लेक्चरला बरेच जण नव्हते त्यामुळे रिपीट करते. प्रॅक्टिकल्स, आता आपण प्रॅक्टिकल्स मध्ये काय बघणार आहे बघा. डिटरमाइन पीएच व्हॅल्यू ऑफ गिवन वॉटर सॅम्पल. पीएच व्हॅल्यू मध्ये काय तर ऍसिडिक, बेसिक हे आपल्या ज्या टेस्ट आहेत ते आपण इथं परफॉर्म करणार आहे. आपण प्रॅक्टिकल्स घेणार आहे, असं नाही की प्रॅक्टिकल्स नाही होणार. त्यामुळे सगळ्यांनी प्रॅक्टिकलच्या टाइम मध्ये पण अटेंड करायचे. डिटरमाइन टर्बिडिटी. आता टर्बिडिटी म्हणजे काय तर जे गढूळता असते पाण्यामध्ये जे डेब्रिस असतं किंवा बाहेरची घाण पडलेली असती ते, मग ते आपण ते किती पर्सेंटेज मध्ये टर्बिडिटी आहे. आता ते आपण काय करणार, ड्रिंकिंग वॉटरची पण करणार आणि वेस्ट वॉटरची पण आपण टर्बिडिटी टेस्ट करणार आहे. सो हे झाले नेक्स्ट प्रॅक्टिकल. नेक्स्ट डिटरमाइन रेसिड्युअल क्लोरीन इन गिवन सॅम्पल ऑफ वॉटर. क्लोरीन कंटेंट किती आहे. नेक्स्ट सस्पेंडेड सॉलिड्स, डिझॉल्व्ड सॉलिड्स. आता टोटल 60 ते आपण परफॉर्म करणार आहे. डिटरमाइन द डिझॉल्व्ड ऑक्सिजन इन वॉटर सॅम्पल ऑफ वॉटर. डिझॉल्व्ड ऑक्सिजन कंटेंट आपण नॉर्मल वॉटरचं किंवा ड्रिंकिंग वॉटरचं आणि वेस्ट वॉटरचं आपण कॅल्क्युलेट करणार आहे. अंडरटेक द फील्ड व्हिजिट टू वॉटर ट्रीटमेंट प्लांट. नेक्स्ट आहे फील्ड, त्याच्यावरून आपण डिसाइड करू. नेक्स्ट काय आहे, डिटरमाइन द ऑप्टिमम डोस ऑफ कोएग्युलंट इन गिव्हन रॉ वॉटर सॅम्पल. हे काही जार टेस्ट आहे, इन्स्ट्रुमेंट आपल्या इथे आहे, आपण ते परफॉर्म करून दाखवेल मी तुम्हाला टेस्ट. आता हे वेटेज आहे प्रॅक्टिकलचं. टोटल परफॉर्मन्स ऑफ प्रॅक्टिकल इन लॅबोरेटरी 60%. ऑब्झर्वेशन डाटा कलेक्शन हे 10, रिझल्ट आणि कन्क्लुजन 10, आन्सर द सॅम्पल क्वेश्चन 10. तुमचे एक्सटर्नल होणार आहे तेव्हा तुम्हाला प्रॅक्टिकल वरती विचारले जातील क्वेश्चन्स. त्यामुळे तुम्ही परफॉर्म करणं किंवा तुम्ही जे काही परफॉर्म केलेलं आहे ते व्यवस्थित अटेंड करणं हे खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट आता याच्यामध्ये बघूयात आपण. नेक्स्ट पार्ट इज our first unit is source, quantity and quality of water. आता वन बाय वन बघूयात. याच्यामध्ये युनिट आउटकम्स फर्स्ट कॉलम बघायचं आहे सगळ्यांनी. 1A डिस्क्राइब व्हेरियस सरफेस अँड सब सरफेस सोर्सेस ऑफ वॉटर इन गिवन सिच्युएशन. आता काय सब सरफेस आणि सब सरफेस म्हणजे काय तर बिलो द ग्राउंड लेवल आणि सरफेस म्हणजे काय अबव द ग्राउंड लेवल. आता छोटे छोटे टर्म्स आहेत या आपण सिलेबस डिस्कस करतानाच ते आपण डिस्कस करूया. सरफेस म्हणजे काय अबव ग्राउंड लेवल आणि सब सरफेस बिलो ग्राउंड लेवल ऑफ वॉटर, बिलो ग्राउंड लेवल. तर ते आपण काय त्या जे वॉटर आहे अबव सरफेस आणि सब सरफेस या दोन्ही वॉटरचा आपण इथं स्टडी करणार आहे. नेक्स्ट एक्सप्लेन व्हेरियस टाइप्स ऑफ इनटेक स्ट्रक्चर फॉर गिवन सोर्स ऑफ वॉटर. आता इनटेक सोर्स स्ट्रक्चर्स असतील म्हणजे आता जे प्लंबिंग डिझाईन आहे त्याचा स्टडी आहे तुम्हाला याच्यामध्ये. नेक्स्ट 1C बघा, ड्रॉ द फ्लो डायग्राम ऑफ वॉटर सप्लाय स्कीम इन द गिवन सिच्युएशन. आता तुमचं सपोज बिल्डिंग प्लॅनिंग केलेलं आहे तुम्ही, तो सब्जेक्ट आहे तुम्हाला. बिल्डिंग प्लॅनिंग केल्यानंतर त्याला तुम्ही जे पाणी आहे, पाण्याचा सप्लाय आहे तुमच्या त्या बिल्डिंगला, त्याचं तुम्ही एक फ्लो चार्ट बनवावा लागतो. तो फ्लो चार्ट पण कसं बनवायचं मी ते एका प्लॅन वरती तुम्हाला शिकवेल. तर त्याचं तुम्ही काय करताय तर जे त्या बिल्डिंगला वॉटर सप्लाय पुरवतंय, जे IC चेंबर्स असतात म्हणजे जे मेन ह्याची लाईन गेलेली असते, नगरपालिकेची असेल ती लाईन गेलेली असते, तिथून तुम्हाला तुमच्या घरापर्यंत जे प्लंबिंग सिस्टीम आहे ती डिझाईन करायची आहे. आणि घरापर्यंत केल्यानंतर पूर्ण तुम्हाला किचन मधलं बेसिन असेल किंवा WC असतील, WC टॉयलेट्स असतील, तिथे तुम्हाला तुमची प्लंबिंग सिस्टीम आहे तिथपर्यंत तुम्हाला पाण्याचा पुरवठा करायचा आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय आहे तर फ्लो चार्ट आहे, ते फ्लो चार्ट तुम्हाला मी शिकवेल.
एक्सप्लेन द मेथड ऑफ फोरकास्टिंग पॉप्युलेशन इन गिवन सिच्युएशन. आता जे टोटल वॉटर डिमांड आहे, जी आपली टोटल पॉप्युलेशन आहे, त्या टोटल पॉप्युलेशनचा आपल्याला वॉटर डिमांड काढायची आहे. आपल्याला टोटल पॉप्युलेशनला किती पाणी लागतं, त्याचे आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. आणि आपल्या एरियाची किंवा आपलं जे गाव आहे किंवा आपले जे शहर आहे, त्या शहराची आपल्याला टोटल पॉप्युलेशन नुसार वॉटर डिमांड काढायची. तर ते वॉटर डिमांड काढण्यासाठी काही मेथड्स आहेत. त्या मेथड्स आपण आपल्या या पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये शिकणार आहे की कसं काढायचं आपण टोटल डिमांड ऑफ वॉटर. नेक्स्ट, अंडरटेक फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल टेस्ट फॉर गिवन सॅम्पल ऑफ वॉटर. हे आपण टेस्ट परफॉर्म करणार, हे आपण प्रॅक्टिकल मध्ये डायरेक्टली बघूयात. तर हे झालं आपलं फर्स्ट युनिट, सोर्स, क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ वॉटर. मध्ये काय, सोर्स ऑफ वॉटर, क्वांटिटी ऑफ वॉटर, ते सोर्स ऑफ वॉटर मध्ये सरफेस, सबसर्फेस सोर्सेस त्याचा स्टडी करणार आहे. आणि क्वांटिटी मध्ये आपण टोटल डिमांड ऑफ वॉटर कशी काढणार आहे त्याच्याबद्दल आपण स्टडी करणार. नेक्स्ट काय येतं, 1.3 हा पॉईंट येतो तो क्वालिटी ऑफ वॉटर. क्वालिटी ऑफ वॉटर मध्ये काय, तर जे आपलं ड्रिंक आपण सगळ्या टेस्ट, त्याच्यामध्ये सस्पेंडेड सॉलिड्स आहेत का, किंवा जे क्लोरीन कंटेंट किंवा जो डिझॉल्व्ड ऑक्सिजन आहे, जो काय म्हणतात त्याला, डिझॉल्व्ड ऑक्सिजनचे पर्सेंटेज किती आहेत ते आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचे. किंवा जे नॉर्मल वॉटर असतं त्याचा पीएच किती, हे साधे क्वेश्चन असतील, ते तुम्हाला एक्सटर्नल विचारेल, ते तुम्हाला आले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करायचे, तर प्रॅक्टिकल लेक्चर्स दोन्ही व्यवस्थित अटेंड करायचे. तुमचे जे इंटरनल मार्क्स आहेत ते तुमच्या अटेंडन्स वरती पण आहेत. त्यामुळे तुम्ही प्रत्येक लेक्चर हे अटेंड झालं पाहिजे, तुमचं केलं पाहिजे. तुम्ही जर तुम्हाला लेक्चर अटेंड करायला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही तुमच्या बॅचच्या प्रॉक्टर टीचरला कॉन्टॅक्ट करा. काय असेल तर तुमचा इश्यू सॉल्व्ह करून घ्या. तुमची अटेंडन्स नसेल तर तुम्हाला इंटरनल मार्क्स व्यवस्थित मिळणार नाही. नेक्स्ट, युनिट 2, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. प्युरिफिकेशन ऑफ वॉटर मधले पॉइंट्स बघूयात. एक्सप्लेन दी टर्म एरिएशन ऑफ वॉटर. तर एरिएशन कशासाठी लागतं, जो आपण डिझॉल्व्ड ऑक्सिजन कंटेंट काढणार आहे आपल्या वॉटरचा, ड्रिंकिंग वॉटर असेल किंवा जे वेस्ट वॉटर आहे त्याचा डिझॉल्व्ड ऑक्सिजन कंटेंट काढणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय लागतं, तर एरिएशन ही प्रोसेस. जितकं एरिएशन जास्त, जितकं वॉटर प्युरिफाय असेल किंवा जितकं पाणी स्वच्छ असेल तेवढं त्याचा ऑक्सिजन कंटेंट किंवा डिझॉल्व्ड ऑक्सिजन कंटेंट आहे ते पर्सेंटेज जास्त असणार आहे. नेक्स्ट, टेस्ट द गिवन सॅम्पल ऑफ वॉटर टू डिटरमाइन द ऑप्टिमम डोस ऑफ कोएग्युलंट. आता हे प्युरिफिकेशन ऑफ वॉटर मध्ये काय, फर्स्ट स्टेप येते की एरिएशन. नेक्स्ट आहे ते आपल्याला कोएग्युलंट टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये. तर ते कोणते असणार आहे ते पण आपण सिलेबस स्टार्ट केल्यानंतर बघूयात. तर ते कोएग्युलंटचं किती पर्सेंटेज आपल्याला टाकावं लागेल किंवा त्याचे किती डोस असतील, एक नंबर ऑफ डोस किती द्यावे लागतात, ते पण आपण जेव्हा आपण सेकंड चॅप्टर बघेल तेव्हा आपण बघूयात. त्याच्या प्युरिफिकेशनच्या प्रोसेसेस कोणत्या आहेत, तर एरिएशन आहे, स्क्रीनिंग आहे, नेक्स्ट काय आहे, सेडिमेंटेशन, कोएग्युलेशन, ह्या प्रोसेसेस आहेत तुमच्या. त्या कशा आपण त्याचे व्हिडिओ पण बघूयात. डिस्क्राईब ऑफ वॉटर, फिल्ट्रेशन पण, म्हणजे टोटल प्युरिफिकेशन कसं करणार आपण वॉटरचं. सपोज आपलं वॉटर आहे त्याच्यामध्ये क्लोरीन कंटेंट आहे किंवा क्लोरीन कंटेंट जास्त आहे किंवा ते वॉटर आहे ते गढूळ आहे, मग ते आपण प्युरिफाय कसं होतं आपल्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये, त्याची डिटेल प्रोसिजर आपण इथे बघणार आहे. इथे 2.3 पॉइंटला दिसते तुम्हाला, झूम करायला येते इथं 2. मिसलिनियस वॉटर ट्रीटमेंट, वॉटर सॉफ्टनिंग आणि डिफ्ल्युरायझेशन टेक्निक्स, ह्या टेक्निक्स आहेत. किंवा इलेक्ट्रोलायसिस आणि रिव्हर्स ऑस्मोसिस, ह्या सगळ्या आपण डिटेलमध्ये बघणार आहे. टोटल वॉटर जर आपलं आहे ते प्युरिफाय कसं करायचं त्याची डिटेल प्रोसिजर जी वॉटर ट्रीटमेंट प्लांट वरती केली जाते ते आपण इथं बघणार आहे. नेक्स्ट, युनिट 3, कन्व्हिनियन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. आता जे आपलं वॉटर आपण पहिल्या चॅप्टर मध्ये काय केलं, टोटल वॉटर डिमांड आपल्याला किती आहे. 5 मिनिट आपण चालू ठेवूयात. माझं लेक्चर झाल्यानंतर मग सरांची लिंक जॉईन करा तुम्ही. ठीक आहे. कन्व्हिनियन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर.
वॉटर आपण किती लागतंय, टोटल वॉटर डिमांड काढली. नेक्स्ट वॉटर प्युरिफिकेशन बघितलं. नेक्स्ट आता ते पाणी काय आहे ते कन्व्हिनियन्स अँड डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रीब्यूट करायचे. टोटल पॉप्युलेशन आपले किती त्या सगळ्यांना ते पाणी आपलं पोहोचलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय आहे तर कन्व्हिनियन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे कन्व्हिनियन्स ऑफ वॉटर मध्ये काय टाइप्स ऑफ पाईप्स युज्ड फॉर कन्व्हिनियन्स ऑफ वॉटर, कोणत्या कोणत्या पाईप्स त्याचे जॉईंट्स आणि त्याचे टाइप्स असतील ते बघणार आहे. नेक्स्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर मध्ये काय तर टोटल आपलं जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे तिथून जी आपली टोटल सिस्टीम आहे, सर्क्युलर सिस्टीम आणि रेडियल सिस्टीम असे 2 टाईप आहे त्याच्यामध्ये. त्याच्या थ्रू आपण आपलं पॉप्युलेशन टोटल पॉप्युलेशनला आपण कसं पाणी पुरवठा करणार आहे त्याच्याबद्दलचं आपण याच्यामध्ये 3rd चॅप्टर मध्ये आपण स्टडी करणार आहे कन्व्हिनियन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर मध्ये. 4th आहे डोमेस्टिक सिवेज अँड सिस्टीम ऑफ सेवरेजेस. तर आता ह्याच्यामध्ये हा जो पार्ट येतो 4th आणि 5th चॅप्टरचा तो वेस्ट वॉटरचा. फर्स्ट 3 आहेत ते ड्रिंकिंग वॉटरची आणि 4th आणि 5th आहे तो वेस्ट वॉटरचा पार्ट येतो. तर वेस्ट वॉटरच्या मध्ये काय डोमेस्टिक सिवेज अँड सिस्टीम ऑफ सेवरेजेस बघणार आहे. त्याच्यामध्ये काय बिल्डिंग सॅनिटेशन, टोटल सलेज म्हणजे टोटल आपलं वेस्ट वॉटरचा जो पार्ट येतो म्हणजे टोटल किती वेस्ट वॉटर जनरेट झालं किंवा वेस्ट जनरेट झालं आणि त्या वेस्टचं आपण काय करणार आहे तर त्याचं पण आपल्याला डम्पिंग असेल किंवा जो आपलं त्याच्या पण डम्पिंगच्या प्रोसेसेस असतील त्या प्रोसेसेस आपण इथं बघणार आहे. त्याच्यामध्ये काय तर बघूयात आपण 4th चॅप्टर बिल्डिंग सॅनिटेशन. बिल्डिंग सॅनिटेशन मध्ये काय नेसेसिटी ऑफ सॅनिटेशन फॉर गिव्हन बिल्डिंग. नेसेसिटी काय, नंतर त्याचे जे टाइप्स आहेत टाइप्स ऑफ ट्रॅप्स म्हणजे आपण आता जे वेस्ट वॉटर आपलं जनरेट झालेलं आहे, सपोज एखादी बिल्डिंग आहे तिथं वेस्ट वॉटर जनरेट झाले तर ते पण आपल्याला डंप करावं लागतं. त्याच्यासाठी आपले आयसी चेंबर्स वगैरे असतात म्हणजे आपण काय म्हणू ड्रेनेज सिस्टीम असते ती त्याच्यामध्ये आयसी चेंबर्स असतात, ट्रॅप्स असतात. ते पण काय आणि कसे असतात ते व्हेंट पाईप वगैरे त्याचे सगळं व्हेंट पाईप म्हणजे काय ते पण आपण बघूयात जेव्हा आपण चॅप्टर स्टार्ट करेल. नेक्स्ट आता प्लंबिंग सिस्टीम जी आहे त्याचे पण टाईप आहेत. तर आपल्या बिल्डिंगला असेल बिल्डिंगला कोणती प्लंबिंग सिस्टीम किंवा ते आयसी चेंबर्स आहेत किंवा जे ट्रॅप्स आहेत ते आपण किती डिस्टन्स वरती करणार आहे किंवा किती डिस्टन्स वरती करावे लागतात याचा आपल्याला डिटेल स्टडी आपण इथं करणार आहे. आणि त्याचं पण काय करायचं आपल्याला कॅड वरती काढू शकता किंवा तुम्ही तुमच्या शीट वरती ड्रॉ करू शकता. हा लेआउट प्लॅन आहे तो कंपल्सरी आहे सगळ्यांना. आम्ही सांगेल तुम्हाला कसं करायचं आणि तो नसेल तर तुम्हाला इंटरनल मार्क्स मिळणार नाहीत. त्याच्यासाठी तुम्हाला टोटल 20 मार्क्स आहेत. जे तुमचं मायक्रो प्रोजेक्ट आहे त्याचे 10 आणि हे लेआउट प्लॅन आणि तुमची अटेंडन्स असेल किंवा जे काही आपले असाइनमेंट्स असतील त्याचे 20 मार्क्स आहेत. ते असं तुमचं टोटल 30 मार्क्स तुम्हाला इंटरनल आउट ऑफ 30 मिळणार. जितकं तुम्ही कराल तेवढे तुम्हाला मार्क मिळतील. नंतर नाही म्हणायचं की माझं म्हणजे स्कोर कमी आला मला इंटरनल मार्क दिले नव्हते, असं बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतोय सध्या. नेक्स्ट एक्सप्लेन द नेसेसिटी ऑफ मॅनहोल अँड ड्रॉप मॅनहोल इन गिव्हन सिवरेज सिस्टीम. आता हे मॅनहोल्स असतील. मॅनहोल्स म्हणजे काय तर ड्रेनेज सिस्टीमचा एक पार्ट आहे. हे पण तुम्हाला लेआउट मध्ये ड्रॉ करायचे. नेक्स्ट 5th चॅप्टर आहे कॅरेक्टरिस्टिक्स अँड ट्रीटमेंट ऑफ सिवेज. आता जे टोटल वेस्ट वॉटर जनरेट झालेलं आहे त्याचे आपल्याला आपण डंप करण्या अगोदर सुद्धा आपल्याला काय करायला डिस्पोजल करण्याच्या अगोदर किंवा डंप करण्याच्या अगोदर आपल्याला त्याची ट्रीटमेंट करावी लागते. त्या ट्रीटमेंट काय आहेत तर स्क्रीनिंग, ग्रीट रिमूव्हल, स्किमिंग, सेडिमेंटेशन. आता हे सगळ्याचे स्क्रीनिंग म्हणजे काय, सेडिमेंटेशन म्हणजे काय ह्याचे डेफिनेशन आहेत. ते आपण जेव्हा चॅप्टर स्टार्ट होईल तेव्हा आपण बघूयात. आता इथपर्यंत कोणाला काही डाऊट सिलेबस मध्ये पहिले 3 चॅप्टर आहेत ते आपले ड्रिंकिंग वॉटर आणि सेकंड आहेत ते वेस्ट वॉटर वरती आहेत. कोणाला काही डाऊट आहे आता इथपर्यंत व्यवस्थित समजतंय? काहीतरी बोला. त्यावरच बोलणार आहेत कसं त्याला व्हिडिओ ऑन करायला सांगेल. ओके ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता तुम्ही लेक्चर मध्ये डायरेक्टली, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. सगळेजण आहेत का?
तुमच्या इंट्रोडक्शनच्या वेळेसच मी घेतलेले तुमचे नाव लिहून. ठीक चालेल, लेफ्ट झालं तरी चालेल. नेक्स्ट लेक्चर जॉईन करा. लिंक टाकली सरांनी.